नमस्कार. श्री स्वामी समर्थ. स्वामी सानिध्य चॅनलमध्ये मी अर्चना आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. श्रावणामध्ये हिरव्या बांगड्या का घालतात? याचं कारण आज आपण जाणून घेणार आहोत. मुख्य कारणे आहेत, बांगड्यांचे नियम पाहणार आहोत. त्याचबरोबर हिरव्या साडीला इतकं महत्त्व का आहे? जर श्रावण महिना आहे, त्याच गोष्टींची आज आपण इथे उकल करणार आहोत. अखंड सौभाग्य वृद्धीसाठी एक साधा सोपा उपाय व्हिडिओच्या शेवटी तुम्हाला मी सांगणार आहे. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नीट लक्ष देऊन ऐका, एवढीच महत्त्वाची विनंती. श्रावण महिन्यामध्ये अनेक व्रत असतात बघा. उपवास केले जातात, व्रत असतात. त्याशिवाय या महिन्यामध्ये सौभाग्यवती स्त्रियांनी हिरव्या रंगाच्या काचेच्या बांगड्या हातामध्ये घालणे अत्यंत महत्त्वाचे सांगितलेले आहे. हे पूर्वापार आपल्या परंपरेमध्ये सांगितलेलं आहे. कारण हा पूर्ण महिना भगवान शंकरांना व माता पार्वतीला समर्पित असतो, बरोबर? म्हणूनच या दोघांनाही हिरवा रंग हा अत्यंत प्रिय आहे. सगळीकडे निसर्गामध्ये देखील हिरवळ पसरलेली असते. याशिवाय ज्योतिषशास्त्रानुसार हिरवा रंग हा बुधग्रहाचा रंग आहे. बुधग्रह हा आपल्याला प्रत्येक कार्यात सफलता प्रदान करतो. भाग्याची साथ मिळते ते बुधग्रहामुळे. म्हणूनच हा हिरवा रंग सौभाग्याचं देखील प्रतीक मानलेला आहे. हिरव्या रंगाचे कपडे सुद्धा या महिन्यात प्रत्येकाने जरूर घालावेत. महिलांनीच नव्हे तर पुरुषांनी देखील हिरव्या रंगाचा वापर हा केला पाहिजे. कारण आपण या प्रकृतीसोबत राहतो. या प्रकृतीमध्ये म्हणजे या नेचरसोबत जर आपण जोडलेलो आहोत, त्यामध्ये आपल्याला या गोष्टी या लागू होतात. आता बघा, करिअरमध्ये प्रगती आणि संपन्नतेत वाढ व्हायची असेल किंवा वाढ करून घ्यायची असेल, तर बुधग्रहाचे प्रतीक हा हिरवा रंग किंवा हिरव्या रंगाचा चौकोनी रंगाचा एक तुकडा जरूर आपल्याजवळ ठेवावा. यामुळे करिअर आणि व्यापार व्यवसायाशी संबंधित आपल्याला खूप चांगला लाभ होतो. त्याचबरोबर महिला आपल्या पतीसाठी अखंडितपणे दीर्घायुष्य लाभावं, प्रत्येक पावलोपावली माझ्या पतीला यश मिळावं, यासाठी अनेक व्रत करतात. त्यातीलच हे म्हणजे भगवान शिवशंकरांचं येणारं 16 सोमवारचं व्रत देखील श्रावण महिन्यात अनेक जण सुरू करतात, संकल्प घेतात, व्रत करतात. त्याचबरोबर 4 श्रावणी सोमवार येत आहेत यामध्ये. तर या 4 श्रावणी सोमवारांना देखील खूप महत्त्व आहे. पण मात्र हा जो उपवास आपण करतो आणि हे व्रत जेव्हा करतो, तेव्हा हातामध्ये हिरव्या रंगाच्या बांगड्यांना खूप महत्त्व सांगितलेलं आहे. म्हणून शिवशंकराची पूजा करताना हातामध्ये हिरव्या बांगड्या जरूर घातल्या पाहिजेत. यामुळे भगवान शिवशंकर मनोवांछित इच्छा पूर्ण करतात, असा अनेकींची श्रद्धा आहे. त्याचबरोबर आपण या प्रकृतीशी जोडलेलो आहोत. पंचतत्व जसं या प्रकृतीत आहे, तसं आपल्या शरीरात देखील आहे. म्हणूनच हा हिरवा रंग सौभाग्य, सकारात्मक ऊर्जेचा प्रतीक आहे. जीवनात आनंद, सुख जर हवा असेल, वैवाहिक जीवन आनंदी हवं असेल, तर अनेकांनी या गोष्टी करून बघायला काहीच हरकत नाहीये. ज्या नवरा बायकोचे एकमेकांशी पटत नाही, सतत वादविवाद होतात, अशा सर्व विवाहित जोडप्यांनी त्यांच्या बेडरूममध्ये दक्षिण पूर्व भिंतीला हिरव्या रंगाने कलर केला तर त्यांना निश्चितच लाभ मिळतो. हिरव्या रंगाचं किंवा पेंटिंग लावलं नेचरचं, तरी देखील त्यांना खूप छान अनुभव येतो. श्रावण महिन्यात हिरव्या रेशमी बांगड्यांना महत्त्व आहे. 1 डझन, सव्वा डझन बांगड्या या खरेदी करून आपण सर्वात पहिल्यांदा माता पार्वतीला अर्पण करायच्या आहेत व मातेला प्रार्थना करायची आहे की हे माते, मला आशीर्वाद दे. अखंड सौभाग्यवतीचा हा आशीर्वाद मला प्रदान कर. हा तुझा आशीर्वाद म्हणून मी या तुला बांगड्या अर्पण केलेल्या घेऊन आशीर्वाद रूपी स्वतः परिधान करत आहे, असं म्हणून त्या बांगड्या घालाव्यात. सकाळी किंवा संध्याकाळीच बांगड्या घालाव्यात. त्याचबरोबर रात्री बांगड्या घालू नयेत. सूर्य मावळल्यानंतर हे शुभ कार्य करू नये. म्हणूनच मी तुम्हाला सांगितलं होतं की व्हिडिओच्या शेवटी मी तुम्हाला सौभाग्य वृद्धीसाठी हा उपाय सांगणार आहे. पण बांगड्या घालताना त्यामध्ये अनेक जण पिवळ्या रंगाच्या किंवा मग लाल रंगाच्या बांगड्या पण घालतात. यामुळे भगवान शिवशंकरांसोबत माता पार्वती, लक्ष्मी, विष्णुदेवांचाही आशीर्वाद प्राप्त होतो. आणखीन एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे नेहमी बांगड्या घालत असता तुम्ही, तेव्हा दक्षिणेला तोंड करून बांगड्या हातात भरू नका आणि नेहमी डाव्या हातात एक बांगडी जास्त घालावी. दोन्ही हातात समान बांगड्या सौभाग्यवती स्त्रीने कधीही घालू नये.
तर या गोष्टी लक्षात ठेवा. श्रावणात हिरव्या बांगड्या का घालतात यामागची मी तुम्हाला मुख्य कारणे सांगितलेली आहेत. म्हणूनच हा व्हिडिओ जितका जास्त शेअर करता येईल तितका जास्त शेअर करा आणि सगळ्यांना या गोष्टीबद्दलची माहिती मिळू देत, अशीच माझी इच्छा आहे. चला तर मग पुन्हा भेटू अशाच नवीन माहितीपूर्ण व्हिडिओ घेऊन. तोपर्यंत सर्वांना खूप खूप मनपूर्वक श्रावणाच्या शुभेच्छा.